नमस्कार मित्रांनो, कमळी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अगदी मनपूर्वक मी तुमचं स्वागत करते। आजच्या भागामध्ये आता गौरी काही गोळ्या घ्यायला तयार नसते। सायबा, ऋषी, कमळी हे सगळेजण म्हणतात की हे बघा तुम्ही गोळ्या घ्या, मात्र आम्ही तुम्हाला तुमच्या कमळीकडे घेऊन जाऊ। गौरी विचारते की नक्की तुम्ही माझ्या कमळीकडे मला घेऊन जाताल? सायबा म्हणतो की हो, ऋषी म्हणतो की हो, आणि कमळी आग्रह करत असते। त्यानंतर आता इकडे सतीश आता खूप मोठी डील आहे तर ती क्रॅक करून घरी आलेला असतो। आता नयनतारा त्याचा ऑप्शन वगैरे करत असते आणि राधिका सुद्धा आता बाबांच्या पाया पडून आशीर्वाद घेते। रोहित बाबांना घट्ट मिठी मारतो आणि आता सगळं काही छान होत असतं। एवढ्यात मात्र नयनतारा आता सतीशचं कौतुक करत असते आणि म्हणते की सतीश, खरंच मला तुमचा अभिमान वाटतो, कॉंग्रॅच्युलेशन्स, इतकी मोठी कंपनीसाठी डील तुम्ही क्रॅक करून आला। आणि तेवढ्यात सतीश विचारतो की ऋषी कुठे आहे, म्हणून ऋषीला आवाज देतो की ऋषी, किंवा राधिकाला आणि नयनताराला धक्काच बसतो। परंतु नयनतारा म्हणते की सतीश अहो या ना तुम्ही आतमध्ये, आणि राधिकाला म्हणते की बाबांसाठी चहा कॉफी वगैरे काहीतरी घेऊन ये। तेवढ्यात नयनतारा आत जायला निघते। तो सतीश विचारतो की काय झालं नयनतारा, तू माझ्यापासून काही लपवतेस का? ऋषी कुठे आहे? तेव्हा आता कोणी काहीच बोलत नसतं तर सतीश विचारतो कोणी काय झालेलं आहे ते नक्की मला सांगा, बोला ना काहीतरी। त्यावरती आता रोहित म्हणतो की बाबा। तेवढ्यात रोहित आता तत करत असतो तर सतीश विचारतो की अरे काय झालं? तर रोहित स्पष्ट सांगतो की ऋषी आपलं घर सोडून निघून गेलेला आहे, ते पण कायमचं। तेव्हा आता हे ऐकून सतीशला धक्का बसतो। सतीश नयनताराला विचारतो की नयनतारा हे सर्व मी काय ऐकतो? त्यावरती नयनतारा म्हणते की हो सतीश। तेव्हा आता सतीश म्हणतो की हे बघा, मान्य होतं की तुमच्या दोघांमध्ये वाद होते, पण लगेच तो घर सोडून गेला आणि हे सर्व तुम्हाला का सांगितलं नाही? तेव्हा रोहित म्हणतो की बाबा मी तुम्हाला कसं सांगणार होतो आणि काय सांगणार होतो, कारण ऋषी आईशी भांडून निघून गेले, त्याने हा निर्णय स्वतः घेतलेला आहे। आम्ही त्याला समजवण्याचा खूप प्रयत्न केला परंतु तो ऐकायला तयार नव्हता। म्हणतो की नाही, मला मात्र काहीतरी ठोस कारण असेल, तुम्ही जे काही सांगतात ते पटत नाही, माझा नाही विश्वास। तेव्हा आता रोहित म्हणतो की बाबा हे खरं आहे, तुम्हाला नाही पटणार ते। तेव्हा सतीश विश्वास ठेवायला तयार नसतो, तो म्हणतो की नक्कीच काहीतरी झालेलं असेल। तेव्हा नयनतारा सतीशला म्हणते की जेवढा विश्वास तुमचा होता ऋषीवर तेवढाच माझा होता, कारण एकदा मी शांतपणे जे काही सांगते ते ऐकून घ्या। तेव्हा नयनतारा सांगायला सुरुवात करते, कारण मी कमळी आणि ऋषी या दोघांना एकत्र बघितलं आणि त्यानंतर पुढे काय काय घडलेलं आहे तो सगळं काही प्रकार मात्र नयनतारा आता सतीशला सांगत असते। आणि ऋषी मला त्यावेळेस म्हणलेला असतो की माझं कमळीवर प्रेम आहे। ऋषी त्यांना सोडून यायला तयार नव्हता, म्हणून मी आता ऋषीला त्याच वेळेस म्हटलं की तुला कमळी किंवा आई या दोघींपैकी एकीची निवड करावी लागेल। सतीश त्याने कमळीची निवड केली। किंवा रोहित मात्र हसत असतो, त्याला आनंद होत असतो। तर नयनतारा पुढे म्हणते, रागाच्या भरात सतीश मी त्याला बोलले, कारण तुला जर आता या घरात राहायचं नसेल म्हणजे तू या घराच्या बाहेर पाऊल टाकलंस तर या घराचे दरवाजे तुझ्यासाठी कायमचे बंद असतील। आणि सतीश तो खरंच घरातून निघून गेला आणि त्याने कमळीची निवड केली। तेव्हा सतीश म्हणतो की नयनतारा अगं तू काय बोलतेस, तुझं तुला तरी कळतं का? त्यावरती नयनतारा म्हणते की सतीश मला सगळं काही कळतं, कमळी दिसते तशी नाही, कमळी मात्र आता आपलं घर सोडायला निघाली आणि हे सगळं तिच्यामुळे होत आहे। आपला ऋषी आपल्याला सोडून तिच्यामुळे गेलेला आहे। आता नयनताराचं हे बोलणं ऐकून आता सतीशला धक्काच बसलेला असतो, तो विचारत पडतो। त्यानंतर इकडे ऋषी आणि सायबा एकमेकांशी बोलत आहे, डॉक्टर गौरीला चेक करत आहे। तर सायबा आणि बंड्या बाहेर जातात। डॉक्टर आता गौरीला म्हणतात की तुम्ही पूर्णपणे बऱ्या झालेला आहात, तुम्हाला आता घरी जायचं आहे। तेव्हा आता गौरी देवाला हात जोडते तर डॉक्टर बाजूला होऊन कमळी आणि ऋषीला सांगत असतात की एक गोष्ट लक्षात ठेवायची, यांना कोणताही मोठा धक्का बसायला नको, या गोष्टी त्यांना आठवत नाही तर त्या जबरदस्तीने आठवण्याचा प्रयत्न करू नका। पुढच्या आठवड्यामध्ये त्यांचं सिटी स्कॅन वगैरे करून घ्या, आता मात्र तुम्ही त्यांना घरी घेऊन जा। तेव्हा कमळी म्हणते की ठीक आहे, थँक्यू डॉक्टर। तेव्हा ऋषी कमळीकडे पाहत असतो। आता कमळीला टेन्शन येतं की कसं घरी न्यायचं सरोजला। त्यानंतर इकडे सतीश सर्व काही ऐकतो। नयनताराला म्हणतो की हे बघ नयनतारा, कमळी कशी मुलगी आहे हे आपण सगळ्यांनीच बघितलेलं आहे। तेव्हा आता राधिका म्हणते की बाबा कमळीच्या आईला गोळी लागली होती आणि तिला आधार द्यावा यासाठी ऋषी कमळी जवळ गेला होता। हे ऐकल्यानंतर सतीशला धक्का बसतो। सतीश विचारतो की काय, कमळीच्या आईला गोळी लागली म्हणून ऋषी तिकडे गेला? नयनतारा यामध्ये ऋषीने काय गुन्हा केला असं तुला वाटते? नयनतारा तो बरोबरच वागला। तर नयनताराला राग येतो। नयनतारा म्हणते की सतीश मला माहिती आहे मी कायमच त्या कमळीवर विश्वास ठेवलेला आहे, पण मी तुम्हाला सांगते ती मुलगी आपल्या विश्वासाच्या लायकीची नाही, त्या कमळीनेच मात्र ऋषी आणि मला दूर केलेला आहे। आणि हे बघा सतीश, ती मुलगी दिसते तशी नाही, तुम्ही का मात्र तिच्यावर विश्वास ठेवता, माझ्यावर का तुम्ही विश्वास नाही ठेवत? तर सतीश म्हणतो की नाही, हे बघ मला हे नाही पटत, मी आपल्या ऋषीला चांगलंच ओळखतो, तो मात्र विनाकारण असं नाही वागणार। तेव्हा रोहित म्हणतो की बाबा मी समजतं तसा ऋषी नाही राहिलेला, त्याला आपल्या घराशी आपल्या कुटुंबाशी काही घेणं देणं राहिलेलं नाही, फक्त आणि फक्त त्याला कमळी दिसते, बाकी कोणी नाही। तेव्हा नयनतारा म्हणते की कमळी
मात्र इनामदारांच्या घराची सून होण्याचे स्वप्न बघत आहे आणि ऋषीला तिच्याबरोबर संसार थाटायचा आहे. लायकी आहे का ते कमळीची आपल्या घरची सून होण्याची? तुम्हीच सांगा सतीश, शोभते का ती आपल्या ऋषीला? तेव्हा सतीश म्हणतो की हे बघ अगं, तू काय बोलतेस? त्या मुलीबद्दल तू असं काही बोलते, तुला काहीच कसं वाटत नाही? आणि मान्य आहे की तिला तिचा बाप कोणाही माहिती नसेल, पण त्यात तिच्या बिचारीची काय चूक आहे? आणि ह्या सगळ्यामध्ये मला तर ऋषीची सुद्धा काहीच चूक वाटत नाही. तेव्हा नयनतारा म्हणते की काय बोलतात तुम्ही? त्यामुळे चल आत्ताच्या आत्ता आपण ऋषीशी बोलू, त्याला समजावू आणि त्याला परत घरी घेऊन येऊ. रोहितलाही नको असतो. तो लगेच म्हणतो की बाबा, त्याने स्वतः घर सोडून जाण्याचा निर्णय घेतला, मग कशाला त्याला परत घरी बोलवायचं? तुम्हाला लिहून देतो की ऋषी परत घरात नाही येणार. तेव्हा नयनतारा खूप मोठ्याने ओरडते, हो सतीश, ऋषी परत या घरात पाऊल नाही ठेवणार. मी त्याला त्याच दिवशी सांगितलं होतं, तू जर कमळीची निवड केली तर या घरात पाऊल ठेवायचं तर नाही, पण तुला इनामदारांचं नाव सुद्धा टाकून द्यावं लागेल. त्यामुळे तुम्ही सुद्धा एक गोष्ट लक्षात ठेवायची, आजपर्यंत आता जे काही होतं ते होतं, पण इथून पुढे ऋषी आणि आपलं कोणतंही नातं नाही आणि तुम्ही सुद्धा ऋषीशी कोणताही संबंध ठेवायचा नाही. आणि तेवढ्यात मात्र आता हा जो सतीश आहे तो खूप जोरात ओरडलेला असतो, बास बास, तुम्ही दोघांनी काही बोलायचं नाही. आणि पुढचं बोलणार तोच लगेच मात्र आता सतीशच्या छातीमध्ये जोराची चमक उठते. नयनतारा आणि रोहित खूपच घाबरतात. आता जोराची चमक निघल्यामुळे सतीशला फार त्रास होत असतो आणि तेवढ्यात मात्र रोहित जोरात ओरडतो, राधिका डॉक्टरांना फोन कर आणि लगेच बोलव. नयनतारा घाबरून विचारते की सतीश, तुम्हाला काय होतं? सतीशला काहीने हॉस्पिटलला आणलं जातं आणि सतीशला मात्र त्याच सिटी हॉस्पिटलला आणलं जातं जेथे गौरीला ऍडमिट केलेलं असतं आणि त्या गौरीला आता डिस्चार्ज मिळालेला आहे. आणि बाकी आता हे सतीश आतमध्ये आहे, परंतु नयनतारा आणि रोहित मात्र सीओच्या तिथे असतात त्या रूमजवळ. परंतु इकडून ह्या दरवाजाने मात्र आता गौरी, ऋषी, निंगी हे सगळेजण बाहेर पडतात. बाहेर आल्यानंतर निंगी आता कमळीला विचारते की अगं डॉक्टर, आपल्याला यांना घेऊन जायला सांगितलं गौरी काकूला, परंतु गौरी काकू आपल्या बरोबर येईल का? तेव्हा आता कमळी सगळ्यांच्या समोर गौरीला म्हणते की हे बघा काकी, तुम्हाला डॉक्टर काकांनी घरी जायला सांगितलं. हे बघा, तुम्ही अजून पूर्ण बरे नाही झालात. मी काय म्हणतो, तुम्ही माझ्या सोबत चला, 2 दिवस राहा, मी तुम्हाला औषध पाणी करतो, मी तुमच्या सोबत येईल तुमच्या कमळीला शोधायला. त्यावरती आता गौरी म्हणते की नाही, मला जावं लागेल, माझं लेकरू एकटंच गावाला आहे, मला जावं लागेल. तेव्हा कमळी म्हणते की अहो, या अवस्थेत तुम्ही कुठे जाणार आहात? गौरी म्हणते की नाही, मला माझा विचार न करता मला काळजीने जावं लागेल, मला गावी जावंच लागेल. आणि तेवढ्याच समोरून एक जो काही व्यक्ती आहे तर तो आपल्या मुलीला हाताला धरून घेऊन जात असतो, तिला ओढत. आणि तेवढ्यात गौरी ते पाहते आणि म्हणते की नक्कीच माझ्या कमळीला हे असंच घेऊन जातील ते लोक. जोरात आता सरोज खूप ओरडते आणि रडत असते, तर कमळी तिला शांत करते. कमळी मात्र गौरीला शांत करते आणि म्हणते की काकू, फक्त 2 दिवस तुम्ही माझ्या सोबत चला, आपण मग नंतर नक्की बरं झाल्यानंतर गावाकडे जाऊया, कमळीला शोधायला आपण नक्की जाऊयात. तेव्हा आता गौरी विचारते की खरंच तुम्ही माझ्या कमळीला वाचवताल? तेव्हा आता कमळी म्हणते की हो नक्की, मी तुमच्या कमळीला वाचवे. त्या गौरीला मात्र आता ती शांत करते. त्यानंतर इकडे नयनतारा स्वतःला दोषी मानत असते, सतीशची अवस्था झाली ती केवळ माझ्यामुळे. तर रोहित तिला समजावतो, नाही आई, हे फक्त तुझी काही चूक नाही, तू स्वतःला मात्र दोषी मानू नकोस, जे काही झालेलं आहे ते सगळं ऋषीमुळे झालेलं आहे. आणि तेवढ्यात राधिका हे सर्व ऐकते. राधिका आता रडत असते आणि ती मनात विचार करते की मला ऋषीला कळवायला हवं, नाहीतर परत आता गैरसमज निर्माण होतील. त्यानंतर आता गौरीला नक्की न्यायचं कुठे, हा प्रश्न मात्र सगळ्यांना पडलेला असतो. आणि त्याच वेळेस मात्र निंगी म्हणत असते की कुठे न्यायचं? सायबा सुद्धा म्हणतो की हो ना, मला सुद्धा नाही नेता येणार, नाहीतर तो मालक मला रूमच्या बाहेर काढेल. निंगी म्हणते की अगं कमळी, मग एखाद्या मैत्रिणीकडे न्यायचं का? पण तिथे सुद्धा सरू काकी नाही राहू शकत, मग बंड्याच्या तिकडे न्यायचं का, बंड्याच्या रूमवर? त्यावरती ऋषी म्हणतो की नाही, कारण बंड्या मात्र आता तिकडे कॅन्टीनच्या मालकाच्या घरी राहतो आणि मात्र तिकडे ऑलरेडी खूप लोक आहेत. तेव्हा आता कमळी म्हणते की आता फक्त एकच पर्याय आहे की हॉस्टेल, मी आता आईला हॉस्टेलमध्ये ठेवणार आहे. तेव्हा आता हॉस्टेल म्हणल्यानंतर आता सगळ्यांना धक्का बसतो. तर निंगी म्हणते की अगं कमळी, असं कसं होईल, आपण गौरी काकीला हॉस्टेलमध्ये कसं नेऊ शकतो बरं? तेव्हा आता कमळी म्हणते की आपण आता कोणताही पर्याय आपल्याकडे राहिलेला नाही, आपण मात्र लपून ठेवूया, ती काही झालं तरी मी तिला एकटीला नाही सोडणार. तेव्हा आता सायबा म्हणतो की हे बघ कमळी, आता जे काही म्हणते तर त्यापेक्षा साधा सोपा उपाय आहे, म्हणजे काही दिवस काकीची तिथे राहण्याची सोय सुद्धा होईल आणि त्यांची तब्येत सुद्धा सुधारेल. तेव्हा आता ऋषी म्हणतो की फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची, सरोज काकी जिवंत आहे हे कुणाला कळायला नकोय. त्या लोकांनी त्यांच्यावर हल्ला केलेला आहे हे जर त्यांना समजलं तर सरोज काकीच्या जीवावर संकट येऊ शकतं, त्यांचा जीव धोक्यात असू शकतो. कमळी म्हणते की हो ऋषी सर, आईला असं समोर आणायला नको आणि तिला एकदा बरं वाटून द्या, आणि हे जे कोणी ज्याने केलेलं आहे पर्यंत मात्र आपल्याला त्यांना शोधता येईल. आता ऋषी म्हणतो की ठीक आहे, तू बरोबर बोलते. आणि आता ते रिक्षा वगैरे बघत असतात.
तेवढ्यात ऋषी आणि सायबा रिक्षा आणायला जातच असतात तर ऋषीला राधिकाचा फोन येतो. राधिका रडतच आता फोनवर सगळं काही घडलेला प्रकार ऋषीला सांगते. ऋषीला हे सगळं काही ऐकल्यानंतर फार मोठा धक्काच बसतो. आता ऋषी म्हणतो की वहिनी काय बोलतेस? तर राधिका म्हणते की हो, आम्ही सिटी हॉस्पिटलमध्ये बाबांना घेऊन आलेलो आहोत. तेव्हा आता ऋषी म्हणतो की ठीक आहे आणि तो फोन ठेवतो. सायबा विचारतो की काय झालं ऋषी? तेव्हा ऋषी स्तब्ध असतो तर सायबा पुन्हा विचारतो की ऋषी काय झालं? तर ऋषी म्हणतो बाबांना अटॅक आलेला. ऋषी आणि सायबा धावतच आत येतात. ऋषी विचारतो की दादा, अरे बाबा कसे आहेत? नयनतारा आता ऋषीकडून न बघता खाली पाहत असते. तेव्हा रोहित रागाने ऋषीकडे बघतोय परंतु सायबा ऋषीला शांत राहायला खुणावतो. ऋषी पुन्हा नयनताराला विचारतो की आई बाबा कसे आहेत, ठीक आहेत ना? नयनतारा रागाने म्हणते की हे बघ रोहित, तू याला विचार की हा येथे कशाला आला, त्याला माझ्या नजरेसमोरून जायला सांग. तेव्हा ऋषी म्हणतो की मला बाबांना भेटायचं आहे किती काही झालं तरी. नयनतारा म्हणते की नाही, आम्ही आहोत ना येथे त्यांची काळजी घेण्यासाठी, याची येथे गरज नाही. तेव्हा रोहित नयनताराला म्हणतो की तू शांत हो, कशाला इतका उगाच त्रास करून घेतेस. आणि ऋषीला म्हणतो की हे बघ ऋषी, बघतोस ना आईची काय अवस्था आहे, त्यामुळे तू येथून निघून जा. ऋषी म्हणतो की नाही, जोपर्यंत मी बाबांना भेटत नाही तोपर्यंत मी कुठेही नाही जाणार. त्यानंतर आता कमळी रिंगी ह्या गौरीला घेऊन आता हॉस्टेलवर जायला निघलेले असतात, ते पण रिक्षातून. आणि तेवढ्यात मात्र रिक्षा अचानक बंद पडते. कमळी विचारते की काय झालं काका? तर रिक्षावाले काका म्हणतात की माहिती नाही, अचानक रिक्षा बंद पडली, करावं लागेल म्हणून आता रिक्षावाला खाली उतरतो. नयनतारा मात्र आता ऋषीला म्हणते की हे सगळं तुझ्यामुळे झालेलं आहे, जर हट्टीपणा केला नसता तर आज ही वेळ आली नसती. ऋषी म्हणतो की आई हे बघ, तुला जे काही हवं आहे तू मला बोलू शकते, पण प्लीज मला बाबाला भेटून दे. तेव्हा आता रोहित म्हणतो की हे बघ, तू येथून जाऊ शकतो, ही हट्ट करण्याची वेळ आणि जागा नाही. तेव्हा ऋषी खूप भडकतो. ऋषी म्हणतो की तुम्हाला का कळत नाही की मला बाबांना भेटायचं आहे. तेव्हा आता नयनतारा रागानेच रोहितला म्हणते की तू याला समजावून सांग की काळजी करण्याचं नाटक करू नकोस, तुला जर इतकी काळजी असते तर हो आपलं घर सोडून गेलाच नसता. त्यानंतर आता इकडे रिक्षावाले काका म्हणतात की ताई हे बघा उतरावं लागेल. तर गौरी, कमळी, निंगी ह्या सगळ्या जणी खाली उतरतात. तर कमळी म्हणते की ठीक आहे, आम्ही मात्र धक्का देतो, म्हणून ते तिघेही आता रिक्षाला धक्का देत असतात. तेवढ्यात मात्र आता ही गौरीला कमळी मात्र बाजूला व्हायला सांगते. ती आता मागे असते. निंगी आणि कमळी मात्र आता रिक्षाला धक्का देत असतात. आणि तेवढ्यात गौरीला मात्र आता ती लहान मुलगी पुन्हा दिसते, तिच्या वडिलांच्या हाताला धरून घेऊन जाताना. तेवढ्यात गौरी लगेच आता कमळी असे म्हणून तिच्या मागे जाते. तेवढ्यात कमळी आता निंगीला म्हणते की चल, रिक्षा चालू झालेली असते. आणि तेवढ्यात मागे वळून बघतात तर काय गौरी गायब असते. कमळी जोरात आई असं ओरडते. निंगी म्हणते की अगं हे बघ तिकडे काकी पुन्हा हॉस्पिटलकडे निघाल्यात, म्हणून दोघेही धावत तिकडे येतात. तर ऋषी आतमध्ये आता नयनताराला म्हणतो की तुम्ही कितीही मला बोला पण मी बाबांना भेटल्याशिवाय कुठेही नाही जाणार. ऋषी रडतच बाबांना पाहत असतो. त्यानंतर इकडे गौरी धावतच आतमध्ये कमळी कमळी करत येते. आणि आता मात्र कमळी कमळी करत ती हॉस्पिटलमध्ये शिरते. कमळी आणि निंगी तिला शोधत शोधत आतमध्ये येतात. तेवढ्यात मात्र आता कमळी ही तेथे येते, जेथे नयनतारा, रोहित, ऋषी हे सगळेजण उभे असतात. आणि आता कमळी तिथे विचारत असते की एका बाईच्या हाताला पट्टी वगैरे होते आणि ती इथे कोणी बघितलंस का? तेवढ्यात कमळी मात्र आता मागे वळून बघते. नयनतारा, ऋषी हे सगळेजण कमळीकडे पाहतात. नयनतारा मात्र आता रागाने कमळीकडे बघत असते. तर आता मात्र सगळेजण समोर येतात. कमळी विचारते की काय झालं? तर सायबा पुढे येतो आणि म्हणतो की ऐक ना, ऋषी सरांच्या वडिलांना हार्ट अटॅक आलेला आहे, त्यामुळे त्यांना येथे ऍडमिट केलेलं आहे. हे बघ कमळी, आपण नंतर भेटूयात, तू जरा परिस्थिती समजून घे, पण नंतर भेटून सगळं काही बोलूयात. तेवढ्यात नयनतारा रागाने म्हणते की थांब सायबा. आणि कमळीला रागाने विचारते की काय ग, इथे कशाला आलीस? कुठल्या अधिकाराने तू इथे आलेली आहेस? ती बघायला आलीस की काय सतीश जिवंत आहे की काय? तेव्हा कमळी म्हणते की मॅडम तुम्ही काय बोलतात? मला तर माहिती नव्हतं की सतीश काका ऍडमिट आहे. साहेबा सर म्हणाले तेव्हा मला कळाले. तेव्हा नयनतारा रागाने तिला गप्प राहायला सांगते. आणि नयनतारा रागाने तिला आता तिच्या समोर येते आणि म्हणते की तुझ्या ह्या गोड बोलण्याला लोक भुलत असतील पण मी नाही. आणि आता मात्र मी तुला चांगलंच आता ओळखते की तुझी इच्छा आहे ना सगळं इनामदार घरच संपून जावं. परंतु एक गोष्ट मात्र लक्षात ठेव, आम्ही इनामदार आहोत ना इतके कमजोर नाही. कावळ्याच्या शेपाने गाय मरत नसते. ऋषीला फार राग येत असतो. तो म्हणतो की आई. तेव्हा नयनतारा म्हणते की एक मिनिट, तुम्हाला आई म्हणू नकोस. त्या दिवशी तू हिच्यासाठी घर सोडलंस, त्या दिवशी तू हिचा जो काही आता तू झालास तर त्या दिवशी तो आई म्हणण्याचा अधिकार गमावला. आता कमळी म्हणते की मॅडम मी इथे मुद्दाम नाही आलो आणि जर तुम्हाला तसंच वाटत असेल तर हात जोडून कमळी माफी मागते, मी इथून जातो असं म्हणते. तर लगेच आता नयनतारा म्हणते की तुला ना सगळ्या गोष्टी आता असं स्वतः करायची सवय आहे असं म्हणून निघून जायचं. तर कमळी म्हणते की हे बघा तुमचा फारच मोठा गैरसमज झालेला आहे, मी खरंच असं काही केलेलं नाही. नयनतारा म्हणते की मला चांगलंच माहिती आहे की तू काय आणि कसा विचार करते. हे जे काही आता होत आहे तर ते तुझ्यामुळे
होत आहे आणि तू माझं घर तोडलंस, माझ्या मुलाला माझ्यापासून दूर केलंस आणि आज जो काही सतीशला अटॅक आलेला आहे हा तुझ्यामुळे आणि ह्या सगळ्याला तू जबाबदार आहे. तेव्हा आता हे ऐकल्यानंतर कमळीला फार मोठा धक्का बसतो. कमळी आता डोळ्यात तिच्या पाणी येतं. तेव्हा मित्रांनो पुढे नक्की काय होईल हे बघायला विसरू नका. तोपर्यंत धन्यवाद.